वसई विरार भागात सध्या तरी पाणी कपात नाही. धरणांमध्ये मुबलक साठा. मात्र पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे महापालिकेचे आव्हान. वसई विरार महापालिका क्षेत्रातील लाखो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात सध्या कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नसून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा उपलब्ध असल्याची माहिती आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा, बदलते हवामान आणि दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या भीतीमुळे चिंतेत असलेल्या वसई विरारकरांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला सूर्या, धामणी आणि उसगाव या महत्त्वाच्या धरणांतून दररोज सुमारे 400 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात असून तिन्ही धरणांमध्ये सध्या पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार धामणी धरणाची एकूण साठवण क्षमता 276 दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यामध्ये तब्बल 98 दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे. हा साठा 15 जुलै नंतरही जवळपास 58 दिवस पुरेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच उसगाव धरणात 2.29 दशलक्ष घनमीटर तर पहिला धरणात 1.3 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एकीकडे धरणे भरलेली असली तरी दुसरीकडे वसई पूर्वेकडील अनेक गाव पाड्यांमध्ये आजही जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. या वेदनादायक तक्रारी समोर येत आहेत. धरणात पाणी आहे पण नळात नाही अशी संतप्त भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे अमूल्य पाणी वाहन धुणे, अंगण साफ करणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी वापरू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कारण आजचा निष्काळजीपणा उद्याची भीषण टंचाई ठरू शकतो अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे जीवनाचा श्वास आहे. तो जपला तरच भविष्यातील संकट टळेल असा संदेश देत महापालिकेने नागरिकांना जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.